जो आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सध्या पोलीस जे आहेत हे परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करतात. धन्यवाद प्रभाकर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण या दृश्यांमध्ये बघतोय बहुजन विकास आघाडीने आरोप केला होता विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटपाचा आणि त्यातूनच ही बाचाबाचीची परिस्थिती निर्माण झाली. महाविकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आपल्या सोबत आहेत या क्षणी. हितेंद्रजी, माफ करा, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्रजी ठाकूर आपल्या सोबत आहेत या क्षणी. हितेंद्रजी, काय सांगता येईल नक्की हा प्रकार काय घडला होता? 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे आल्यात, त्यांच्या बीजेपीच्या यांच्या 2 डायऱ्या देखील मिळाल्यात. वाटप कसं कुठे केलं आणि आज कार्यकर्त्यांची मीटिंग. खरं तर कोणत्याही राष्ट्रीय सरचिटणीस यांना एवढी अक्कल नाही किंवा एवढं ज्ञान नाही का 48 तास अगोदर मतदारसंघ सोडायचे असतील, इतर मतदारसंघ ज्यांच्यात गेल्यात एवढा साधा नियम माहित नाही. आज कार्यकर्त्यांची बैठक आणि 5 कोटी रुपयाचं वाटप, काय चाललं आहे? पण या संदर्भात आपण तक्रार केली आहेत का? त्याची दखल घेतली गेली आहे का? पोलीस पोहोचल्यात, कार्यकर्ते पोहोचल्यात, सगळे पोहोचल्यात. काय करतात पोलीस ते बघायचं. पण काय नाही, सरकार यांचं आहे म्हटल्यावर कसलं काय करणार? आणि पैसे वाटप होताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं का सर? मी नाही पाहिलं. मी काय तिकडे हॉटेलमध्ये मी माझं काम धंदा सोडून त्यांच्या मागे फिरू का? तिकडे पैसे वाटले गेले, त्याची डायरी आहे. त्यांच्या सगळ्या नेत्यांकडे पैसे पोचले. आणि आपल्यासोबत आता भाजपचे नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. अतुलजी, मोठा आरोप करण्यात आलेला आहे विनोद तावड्यांवरती की विरारमध्ये त्यांनी पैसे वाटप केलं. आपली प्रतिक्रिया याबद्दल? नाही बघा, पहिली गोष्ट, आरोप कोणी काही करू शकतं. पुरावे आहेत का? बरं, पोलिसांमध्ये कंप्लेंट करा. महाराष्ट्रामध्ये पोलीस निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली आहेत. निवडणूक आयोग सर्वोच्च डीजीची त्या ठिकाणी बदली सुद्धा निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुका पूर्णपणे निपक्ष पद्धतीने पार पडतायत. आता पराभव समोर दिसायला लागला म्हणून रडीचा डाव खेळण्याचा हा प्रयत्न आहे. आणि अतुलजी, ठोकून बोला, खोटं बोला, ठोकून बोला. नाही, तुम्ही आता असं हे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तक्रार करा, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. आता पराभव समोर दिसत असल्यामुळे अपेक्षा करायची का? पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि लोकसभाचे निकाल आता वसई, विरार, नालासोपारा, पालघरमध्ये रिपीट होणार आहेत आणि त्याच्यामुळे ही खोटे आरोप करण्यात. तुमच्या लोकसभेत काय झालं? लोकसभेत आम्हाला पालघर लोकसभेत प्रचंड मोठा विजय. पालघर नाही, तुमचा मतदारसंघ. त्याच्यामुळे माझ्या विधानसभेत सुद्धा मला खूप लीड मिळाला आणि त्यामुळे रडीचा डाव खेळू नका. लोकशाही आहे, सामोरे जा. लोकांचं जे मत आहे ते अंतिम असतं. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. तुमचेच नेते सांगतात चांगलं चाललंय माझं. तुमचेच नेते सांगतायत का हे ठेवा इकडे टाकामध्ये? हे तुमचेच नेते सांगतात मला फोन करून. जरा तुमच्या वरिष्ठ नेत्यांची बोला. हितेंद्रजी, भातखळकर आता आपल्या सोबत नाहीत. भातखळकरजी, एकंदरीत या प्रकारावरती कशा पद्धतीची ऍक्शन घेतली पाहिजे? कशा पद्धतीने हे सगळा प्रकार काबूत आला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? भाजपवाले एवढे अशिक्षित आहेत का साधा नियम 48 तास अगोदर दुसरा मतदारसंघ सोडायचे एवढे नियम माहित नाही या शिक्षण मंत्री आणि राष्ट्रीय चिटणीसांना? आणि अतुल भातखळकरांचा मतदारसंघात काय घडलं लोकसभेला ते पण त्यांनी सांगावं तुम्हाला. आता काय घडणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर आहे हितेंद्रजी, आम्ही जी दृश्य बघतोय त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे तो पोलिसांच्या उपस्थितीत झाला का पोलीस त्यानंतर आलेले आहेत तिथे? पोलीस काय नाही, इलेक्शन कमिशन काय, सगळं यांच्या दुसऱ्या तिसऱ्या काय असतील त्या आहेत. कोण नाही काय चालते का? करप्ट
बरं, असं आहे हितेंद्र ठाकूरजी की या सगळ्यामध्ये आता तुम्ही निवडणूक आयोगामध्ये दाद मागणार आहात का? निवडणूक आयोगाशी काही संपर्क साधताय का? मी ऑलरेडी आरोशी बोललाय. जे आमचे इकडचे आरो आहेत त्यांच्याशी ऑलरेडी बोललाय. ते पोचल्यात की नाही माहित नाही, मी पण आता पोचणार आहे. आणि विनोद तावडे तुमच्या माहिती करता मला विनंती करतायत फोन करून का सोडवा बाबा, चूक झाली माझी, सोडवा. ह्याच्यावर विचारा भास्करकरांना ते फोन का करतायत मला चूक झाली म्हणून. आपल्याला कोण फोन करताय परत एकदा सांगू शकाल? विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस. माझ्या फोन बुक मध्ये 25 फोन आल्यात त्यांचे, तुम्ही बघू शकतात, मी ते डिलीट नाही करत. बरं, कशासाठी संपर्क साधताय? काय बोलणं झालंय त्यांच्याशी आपलं? आता जाऊन द्या ना, माफ करा, बाकी काय बोलणार. बरं, या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्ही तुमचा पक्ष तुम्ही सातत्यानं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. मी अजिबात पाठिंबा दिला नाही, देणार नाही. आपण जर विधान परिषदेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर बहुजन विकास आघाडी ही महायुतीला मतदान करताना दिसलेली आहे आणि अशात मग भाजप का पैसे वाटप करेल हाही प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही ठरवणार का माझं काय ते? मी अजिबात त्यांच्या बरोबर नाही. हे माझे 90 पासूनचे विरोधक. आज मी कोणाशी लढतोय? सेना बीजेपीशी लढतोय. बरं, त्याच्यामुळे तो विषयच नाही. विनोद तावडे यांच्याशी आणखी काय सविस्तर बोलणं झालंय तुमचं? त्यांनी काही या संदर्भात तुमच्याशी बोलणार काय? सविस्तर काय बोलणार? माफी मागतायत. अच्छा, निवडणूक आयोगाकडून तुमच्या या सगळ्या संदर्भात आता काय अपेक्षा आहेत? काय प्रकारची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे? त्यांनी कारवाई नियमाप्रमाणे करावी. खिडकी. हितेंद्र ठाकूरजी, हा सगळा प्रकार होल्डवर ठेवण्यात आला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याशी कदाचित सध्या संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया. पण